तोपर्यंत बोलणारा किती जरी महत्वाचा असला तर त्याच्या बोलण्याचा उद्देश आपल्या हृदयापर्यंत जात नाही आणि परिवर्तनाला कारणीभूत होत नाही. हे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आपण 2 मिनिटाची स्तब्धता या ठिकाणी धारण करून विषयाच्या माध्यमामध्ये जात आहे. अनेक वर्षापासून आपलं दर्शन मला घडत आहे. न चुकता या विचारांचे विषय माझ्यापर्यंत पोहोचतात आणि या वर्षी आपलं दर्शन 2दा घडत आहे. हे मला अत्यंत आनंद होतो आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे. म्हणून 2 मिनिटाची स्तब्धता करून आपण विषयाकडे जात आहोत. विश्वकल्याणाचा मध्यमार्ग देणारे जगद्वंदनीय जगद्गुरु शांती सम्राट शाक्यमुनी संबुद्ध द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शाला मी बचाव करतो. या संस्थेच्या माध्यमातून सत्सिंग सद्वर्तनी समाज घडवण्याची संकल्पना बोधिसत्वाने आपल्या हायतीमध्ये पूर्णत्वाला नेली. की तमाम भारतीयांची एकमेव शिखर संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारतीय अध्यक्ष सूर्य बौद्धाचार्याचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप तथा सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या पावन सुपुत्राला विनम्रभावे अभिवादन करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक या मातेने 45 वर्ष 46 वर्ष कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा बौद्ध धर्म प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. त्या आमच्या धर्ममाता महाउपासिका महाधर्मधारिणी आजच्या संरक्षक आदरणीय निराताजी आंबेडकर या मातेच्या यशस्वी धर्मकार्याला त्यागाला सस्ते जरीर करतो. भारतीय बौद्ध महासभेच्या प्रत्येक चेअरमन डॉक्टर रमेश रावडिया, ट्रस्टचे रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष धगारे आणि ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष सत्तासाहेब दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या कार्यालय या ठिकाणी सस्ते जरीर करून आज अत्यानंद होत आहे की या वर्षापासून दुसरं पुष्प गुंफण्याची संधी मला या लोकेली बुद्धविहार लोकमान्य नगर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मिळाली. खरं म्हणजे गेल्या वर्षी शारीरिक व्याधी असल्यामुळे मला आपली सेवा करता आली नाही. बुद्धीचा आग्रह होता, चव्हाण कुंडीचा आग्रह होता, आचार्य कुंडीचा आग्रह होता, परंतु मी देऊ शकलो ना. त्यापैकी खेद व्यक्त करतो आणि याही वेळेला अडचणी बऱ्याच आलेल्या होत्या, परंतु आपली सेवा करण्याची एक भावना मनामध्ये होती. ती भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी या शाखेचं ज्यांनी वर्षांकाने या ठिकाणी आणि आपल्या वडिलांनी या विहारामध्ये सेवा केली ते आदरणीय रायगोले सरांचे चिरंजीव रामानंद भगवान रायगोले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सरचिटणीस शशांकर ज्ञानोबा आचार्य गुरुजी यांचे चिरंजीव आहेत. कोषाध्यक्ष बाळासाहेब
हे आहे त्यांना विचारतो संरक्षण सचिव सदानंद राणा सावंत आहेत, शंकरबाग रोहित चव्हाण आहेत, या सर्व कार्यकारिणीला माझ्या भगिनी या ठिकाणी आनंद साधारण उपस्थित आहेत रेल्वे शिक्षक आहेत, या सर्वांना संस्थेचे मित्र जास्तीत जास्त माझ्याविषयी आग्रह करणारे जे माझे मित्र आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने ही सेवा बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवाराची सेवा गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत ते समता सैनिक दलाचे केंद्राचे समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये सचिव आदरणीय ज्ञानोबा आचार्यजी त्यांची सर्व कार्यकारिणी या सर्वांना या ठिकाणी संस्थेचे करून विषयाकडे जात आहे। हा विषय अनेक वेळेला आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेला आणि ज्याला द्यायचं असेल त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण विषय आपल्याला द्यायचे त्या विषयाचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, हा हेतू आतापर्यंत आपण सांगितलेला नाही आणि म्हणून या विषयाकडे जात असताना आता विषय आहे विशुद्धी मार्ग, म्हणजे शरीराचे शुद्धीकरण करणे। याच्याकडे लक्ष दृष्टिक्षेप टाकत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, बौद्ध धर्म हा मानवी कल्याणाचा मार्ग आहे, सार्वजनिक विचार आहे, कोण्या एका जातीपुरता मर्यादित नाही, हे खोलचटपणा आपल्या मनातून काढून टाकणार। आमच्यासाठी नुसतं बौद्ध धर्म नाही तर मानवी भूतलावर जन्माला आलेल्या सर्व माणसांच्यासाठी हा धर्मविचार या ठिकाणी आहे। मग त्या धर्मविचाराच्या बाबतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्मविचार तुम्हाला आणि मला दिला, तर या धर्मविचाराचं आपण सोडत कसं केलेलं आहे किंवा नाही। 68 वर्षामध्ये आपण या धर्माचे आचरण कशा पद्धतीने करत आहोत, नकारात्मक भूमिका न घेता सकारात्मक नजरेतून आपल्याला कसं पाहता येईल, नुसते टीका करून करणार नाही। तर आतापर्यंत जे आपण यापर्यंत आणलेलं आहे, जे टिकवलेलं आहे ते स्वागताच्या प्रत आहे। गेले अनेक वर्षापासून या विहारामध्ये येतोय, आनंद आहे की हे वास्तव्य आपण या ठिकाणी टिकून ठेवलेलं आहे। यातच आपण स्वागताला सर्वजण पात्र आहात। ज्यांनी याच्यासाठी कष्ट खाल्ल्यात, या विहारासाठी कष्ट खाल्ल्यात, त्यांच्याही प्रती अनुमोदन करणं नैतिक जबाबदारी ठरते आणि म्हणून या विषयाकडे पाहत असताना या विषयाचा हेतू भगवान बुद्धाने ज्ञानप्राप्तीच्या नंतर पंचवर्गीयांना 4 आर्य सत्याची जाणीव करून दिली सारनाथाला, आणि पुढचा जो विषय त्यांनी जो हाताळण्याचा प्रयत्न केला तो विशुद्धी मार्गाचा केलेला आहे। भगवान बुद्ध 4 आर्य सत्याच्या नंतर डायरेक्ट विशुद्धी मार्गाकडे का येतात, तर काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत। भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धाची 45 वर्षाची देशना आहे, जे उपदेश आहे ते केवळ आणि केवळ संशोधन आहे। संशोधनातून भगवान बुद्धाचे विचार मानवापर्यंत आलेले आहेत। तेव्हा या संशोधनाचे जर विचार असतील, बुद्धी प्रामाण्यवादाचे जर विचार असतील, तर त्या बुद्धी प्रामाण्यवादातून आपण या विषयाकडे दृष्टिक्षेप टाकणं नैतिक जबाबदारी आहे। कारण हे कर्मकांड नाही, कर्मकांडातून माणसाची रूढी परंपरेच्या गुलामगिरीतून मनामुक्त समाजाला करायचं आहे। हे तथागतांनी विभीषणाला भेटल्यानंतर दिलेलं वचन त्यांनी पूर्तता केलेली आहे आणि म्हणून याकडे पाहत असताना भगवान बुद्धाच्या प्रत्येक विषयाकडे संशोधनाने पाहणं गरजेचं आहे। आणि त्यांनी हे संशोधन करताना हा सिद्धांत मांडत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने मनुष्याला केंद्रबिंदून आणलेला आहे। मनुष्यामध्ये बदल होणे हे शक्य आहे। या भूतलावर आलेला माणूस आहे तो हा बदल करू शकतो। हा विश्वास संपादन करून जगामध्ये कोणत्याही मानवाला, कोणत्याही संप्रदायाच्या मानवाला, मी फक्त बौद्धांसाठी बोलत नाही, या ठिकाणी सवर्णांची मंडळी सुद्धा यावी ही अपेक्षा आहे। कारण हा बाबासाहेबांचा विचार हा माणसासाठी आहे आणि माणसाला केंद्रबिंदू आणलेला आहे।
आणि ते या विचारापर्यंत पोहोचले की या भूताला जन्माला येणारा माणूस तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, संप्रदायाचा असेल, त्यांनी जर माझ्या विचाराच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे, त्याचं जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला नवसाहस करण्याची गरज लागणार नाही, त्याला देव आणि दैववादावर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. हा सिद्धांत भगवान बुद्धाने आपल्या 45 वर्षामध्ये मानवाच्या कल्याणासाठी ठेवलेला आहे, तो विसरता कामा नये. आणि मग या ठिकाणी आपण पाहत असताना विशुद्धी मार्गाचा मार्ग त्यांनी का उलगवला? जर मनुष्याला जर केंद्रबिंदू मानायचा आहे, जर मनुष्याला केंद्रबिंदू मानून मनुष्य जीवन हे दुर्लभ आहे आणि त्याला विमानव जर प्राप्त करून द्यायचं असेल, माणसाचं जीवन जर सुखकर करायचं असेल, यासाठी मी राज्य वैभव त्यागून आलोय, यासाठी मी वैभवाला दूर केलेला आहे आणि या समाजाची सामाजिक व्यवस्था बदलण्याच्यासाठी परिवर्तन करण्यासाठी मी निघालेलो आहे. तर त्यांचं कल्याण करणं हा मेन उद्देश आहे. आणि मग हे करत असताना जो माणूस माझ्या पुढे केंद्रबिंदू आहे, जो माझ्या बरोबर येत आहे, मी वेगळ्या मार्गाने येत आहे, त्या येणाऱ्याला प्रथमतः आपल्या स्वतःची निरीक्षण करणं गरजेचं आहे, शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. शुद्धीकरण म्हणजे काय? गोमूत्र वगैरे घेऊन, दूध वगैरे पंच काय त्याला म्हणतात ते घेऊन ते शुद्ध करणं आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कर्मकांड करून शुद्धीकरण होणार आहे का? दररोज मी लक्ष लावून हे शुद्धीकरण होईल का? तर भगवान बुद्ध म्हणतात नाही. मग शुद्धीकरण करायचं असेल तर या 3.5 हाताच्या शरीरावर या दैनंदिन जीवनामध्ये ज्या हालचाली चालतात त्या हालचालीवर लक्ष केंद्रित करणं, त्याची मशागत करणं आणि जोपर्यंत मशागत करून हा मनुष्य प्राणी ह्या धम्म आचरणाला सज्ज होत नाही, तोपर्यंत हे सगळं व्यर्थ आहे. शेतकरी जमीन नांगरत असताना मशागत करतो, शुद्ध मशागत करतो आणि मशागत केल्याशिवाय तो पीक येत नाही. तरी शहरात आला असला तरी आपण जेवतोय म्हणजे अन्नाची उत्पत्ती कशी होती आपल्याला माहिती आहे. आणि ही जर खरं असेल, जर खरं असेल तर शेतकऱ्याची मशागत शेतकऱ्याने जर केली नाही तर पीक कदापि उगणार नाही. आणि जरी पीक उगवले, पीक बहरलं तरी त्याच्यातले जे काही अडथळे आहेत, बरे याच्यासाठी जे अडथळे आहेत, काय अडथळे आहेत शेतकऱ्यांचे? पीक आलेलं आहे, उगवून आलेलं आहे, त्याच्यात अडथळे काय आहेत? पहिला अडथळा आहे तण. पिकातलं काय करावं लागतं? पेरणी केली का कुणी? कधी पेरणी केली कुणी? निंदणी, पेरणी. हे तत्वज्ञान या ठिकाणी संत आहे आणि तत्वज्ञान या ठिकाणी मानवी मनामध्ये या अंतर्मनामध्ये ज्या गाठी बांधलेल्या आहेत, त्या गाठी जोपर्यंत सोडत नाही आणि त्या गाठी सोडण्याचा मार्ग मी जोपर्यंत अवलंब करत नाही तोपर्यंत हा मी दिलेला विशुद्धी मार्ग ज्या उद्देशाने दिला त्याचा सफलता प्राप्त होणार नाही. आणि म्हणून अंतर म्हणके गाठे तुटे अंतर निर्मल होय रे. या अंतर निर्मल करायचं असेल तर आपल्याला काय शुद्धीकरण करणं गरजेचं आहे, काय ते शुद्धीकरण करणं गरजेचं आहे. ज्यांना जायचं असेल त्यांनी ताबडतोब जायचं. फक्त मी मोठा बोल एवढा आहे की विचारलं आहे असं नाही, समजून घ्या पाहिजे. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे सगळं व्यर्थ. आणि म्हणून या ठिकाणी हे शुद्धीकरण करणं, जसं तण काढल्याशिवाय पीक भरघोस होत नाही, त्याला पाणी आणि खत दिल्याशिवाय ते भरघोस होत नाही,
तद्वतच माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा विकारमुक्त जीवन जगायचं असेल तर त्याला स्वतःच्या विचाराने स्वतःवर बंधन घालून घेतलं पाहिजे. मोदींनी किंवा ऋषीमुनींनी सांगितलंय म्हणून ते खरं नाही. माझ्या मनाच्या मांगल्यावर निर्णयाच्या कसोटीवर मला ते उतरवावं लागेल, मला स्वीकारावं लागेल. माझी पहिली मनाची मानसिकता तयार करावी लागेल की या मार्गाने गेल्यामुळे मला कलहमुक्त जीवन मिळणार आहे. कोणाला घरामध्ये कलह आणि भांडणं हवी आहेत? कोणाला हवी आहेत? कोणत्या समाजाला हवी आहेत? तरी सुद्धा हे अज्ञान का आहे? बाबासाहेबांनी मुद्दा विचार दिला म्हणून तो दूर ठेवायचा का? बाबासाहेब शूद्र होते म्हणून तो विचार दूर ठेवायचा का? हे जगामध्ये अज्ञान आहे. जर हे अज्ञान दूर केलं तर या भारत देशामध्ये सुख शांती नांदल्याशिवाय राहणार नाही. पण हा विचार करून आज भारतामध्ये जी लोकशाही आहे या लोकशाहीची काय उत्तरता मिळते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचं वर्णन मी करणार नाही. पण या ठिकाणी जर मला या ठिकाणी माझं शुद्धीकरण करायचं असेल तर मला या 3.5 हाताच्या शरीरावर लक्ष केंद्रित करावं लागेल. किती गाथा पाठ आहे ते महत्वाचे नाहीत, किती पुस्तकं वाचले ती महत्वाची नाहीत, किती ग्रंथ लिहिले महत्वाचे नाहीत. पण जे लिहिले ते तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये कसं उतरवलंय, व्यवहारामध्ये कसं आणलंय, त्याचा अनुभव काय आहे, या अनुभवावर हा धर्म अवलंबून आहे. वाक्य समजतायत? भाषा समजतायत? मला हा अनुभव घेतला पाहिजे. अनुभवाशिवाय खरं काही 68 वर्ष झाली. बाबासाहेब काय या विचाराकडे वळले का झाले तो विषय दुसरीकडे जाईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी स्वतः हे अंगीकारलं. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अंगीकारलं आणि अनुभवातून बाबासाहेबांनी, काही लोक म्हणतात 21 वर्ष मुद्द्याचा अभ्यास केला. साफ चुकीचा आहे. बाबासाहेबांचा अभ्यास हा 49 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे? 1907 सालामध्ये बाबासाहेबांच्या हातामध्ये बुद्ध मिळाला आणि 1956 बाबासाहेबांनी बुद्ध दिला. 21 वर्ष नाही. अज्ञानाचं प्रदर्शन करू नका. बाबासाहेबांना कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. हे अध्ययन केलं बाबासाहेबांनी, स्वतःच्या अनुभवातून घेतलेला आहे की हा विशुद्ध मार्ग मला कसा लाभदायी आहे. काही दिवसांनी मी एक चॅनलवर मी निगडीत आहे. बाबासाहेब बोधिसत्व कसे, बाबासाहेबांच्या अवस्था कशा, हे सकाळचा चॅनल आहे. मी तो नंबर आपल्याला देऊन जाणार आहे. ज्यांना ऐकायचं असेल ते दररोज त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. बाबासाहेब हे नुसते राजकीय नेते नाही, नुसतं 32 डिग्र्या घेणारे नाहीत. या 32 डिग्र्यांमध्ये सर्वश्रेष्ठ डिग्री कोणती असेल बाबासाहेबांची तर ती कोणती आहे? बोला. बोधिसत्व. बोधिसत्व ही डिग्री बाबासाहेबांची अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी या विशुद्धी मार्गाला ज्यांनी अनुभवातून घेतलं ते बाबासाहेब आहेत. आणि बाबासाहेबांनी बुद्धाच्या पावलावर पाऊल ठेवलेलं आहे. आणि बुद्धाला हा निर्णय झाला की या मार्गाने जो येईल त्याचे कल्याण होणार आहे. आणि म्हणून या विशुद्धी मार्गाला पहिली सुरुवात केलेली आहे. आता ही मनाची मशागत आहे, शरीराची मशागत आहे. नुसतं बोलून जमणार नाही. तर मला या 6 इंद्रियावर निर्णय ठेवावा लागेल, पहारेकरी बनवावं लागेल, डोळ्यावर नजर ठेवावं लागेल, नाकावर नजर ठेवावं लागेल, कानावर लक्ष ठेवावं लागेल, जिभेवर लक्ष ठेवावं लागेल, त्वचेवर लक्ष ठेवावं लागेल. आणि जास्तीत जास्त मनावर माझं कंट्रोल करणं मला गरजेचं आहे. तरच हे सिद्ध होणार आहे. तरच हे सिद्ध होणार आहे. आणि म्हणून आवाजात फरक वाटतो का? मला चांगलं ज्ञात आहे. नुसतं पंचशील सांगण्याचं कारण इथं नाही. तर या ठिकाणी तुम्हाला करावी लागणारी मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे. काय आवाजच्या मनाने मला या इंद्रियावर ताबा मिळवला पाहिजे. आणि ताबा मिळवण्याच्यासाठी भगवान बुद्धाने या ठिकाणी या विशुद्धी मार्गातून पंचशील, अष्टशील आणि दशशील हे या ठिकाणी देण्याचा मार्ग केला. इतका सरळ मार्ग देणारा जगातला एकच तत्व येत आहे. ज्याला पंचशील ग्रहण करायचं आहे त्यांनी पंचशील भाव, त्याला ग्रहत्याग करण्याची गरज नाही. दुसरा मार्ग तो दिला
तो अष्टशिलाचा दिला की तुम्ही गृहस्थी जीवनामध्ये राहून सुद्धा वैराग्याची भूमिका महिन्यातले 4 दिवस आपण करू शकता, वर्षातले 3 महिने करू शकता आणि केल्यानंतर आपण जीवन शुद्ध होणार आहे, आरोग्य लाभदायी होणार आहे, निबाणाचा मार्ग आपल्याला प्राप्त होणार आहे। हे जर सूर्यप्रकाशा इतकं सत्य असेल तर आपल्याला ते अंगीकारलं पाहिजे, नुसतं ऐकून जमणार नाही। या कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने नाही, आणि दुसऱ्या कानाने सोडायचं असं जमणार नाही। तो आपल्याला पहिले श्रोतापदी बनावा लागेल, ऐकून घ्यावा लागेल आणि ऐकून घेतलेल्या सकृता नामामध्ये यावं लागेल, विचार करावा लागेल। अनागामी अनंताच्या मार्गाला आपल्याला जाण्याचा हा मार्ग आहे आणि म्हणून प्रथमतः त्यांनी पंचशील हे सर्वसामान्य माणसासाठी दिलेलं आहे। मग पंचशील नेमकं काय आहे? पंचशील नेमकं काय आहे? पंचशील आणि स्वतःच्या इंद्रियांना बांधून ठेवलेलं वचन आहे, मंत्र नाही, मंत्र नाही। आणि मग शिलाचाराच्या माध्यमातून पाहताना मला जर विकारमुक्त जीवन जगायचं असेल तर काया वाचा मनाने मला जीवनामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना मला जतन कराव्या लागतील, अंगीकाराव्या लागतील। मैत्रीची व्याख्या मला घरापासून सुरुवात करावी लागेल, मैत्रीची व्याख्या मला समाजामध्ये करावी लागेल आणि या सिद्धांताच्या माध्यमातून पहिलं वचन जे दिले पाळाची वाचा वेरमणी, आपण म्हणतो फक्त प्राणी हिंसा करणार नाही एवढ्या पुरतं मर्यादित, याची व्यापकता आहे। ही व्यापकता जोपर्यंत आपण अंगीकारत नाही, शब्द समजतायत ना, व्यापकता आहे, व्याप आहे, मोठा विचार आहे। पाळाची वाचा वेरमणी शिक्कापदक समाज आम्ही, मी प्राणी हिंसा करणार नाही, इथपर्यंत ती मर्यादा नाही तर विशुद्धी मार्गामध्ये त्याचं असं महत्व आहे की या ठिकाणी मी काया वाचा मनाने मी मैत्री भावना जतन करीन, बंधुभाव जतन करीन, समानता स्थापण्याचा प्रयत्न करीन। आणि हे जर केलं तर माझ्या हाताने हिंसा होणार, होईल का हिंसा? मैत्री भावना जर केली तर तुम्ही मैत्री भावना होणार। गाडगे महाराज म्हणतात की आपल्याला शुद्धीकरण करण्यासाठी दुसऱ्याच्या लेकराचा बळी देऊन आपण आपल्या लेकराचा पाळणा हाणणार आहे का? नाही। अनेक विचारवंतांनी त्याच्यावर विचार मांडले, बुद्धाचे विचार मांडले, पण बुद्धाने संशोधन केलं की या माणसाला जर निर्मल करायचं असेल तर त्याच्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये त्याला मैत्री भावना जपावी लागेल। आता आपण विचार करा, सुनेची मैत्री भावना आहे काय? असेल तर स्वागताला पात्र। सासूची मैत्री भावना आहे काय? असेल तर नका कशाला म्हणताय, आहे म्हणा, आहे तरी करत नसला मला काय करायचं, तुमचे सासू तुम्ही बघून घ्या, माझं काही म्हणणं नाही। व्यवहारी धर्म आहे, व्यवहार समजतो ना, या उमऱ्याच्या आतमध्ये दैनंदिन जीवनामध्ये जे जीवन चालतात त्याला व्यवहारी धर्म म्हणतात। मग व्यवहारी धर्म आहे, सासू सुनाने मैत्री भावनेने वागणं, वडिलांनी मुलाने मैत्री भावनेने वागणं, एका समाजाने दुसऱ्या समाजाची मैत्री भावनेने वागणं, हे पाळाची वाचा वेरमणी आहे। हिंसा करणे नुसतं नाही, तुम्ही हिंसा नाही करत, पण वाचेने जर तुम्ही हिंसा करत असाल, वाचेने हिंसा करत असाल तर त्यासारखं जीवनाला घातक वर्तन कोणतंच नाही। ब्राह्मण होता, कलुषी ब्राह्मण होता, पण शिवरायाला संपवलं त्यांनी, तो हिंसा करत होता, तो ब्राह्मण होता ना, तो हिंसा करत नव्हता। सवर्णाने ऐकावं मुद्दा म्हणून, सवर्णाने ऐकावं मुद्दा म्हणून की जरी तो हिंसा करत नव्हता पण त्याची हिंसक जी प्रवृत्ती झाली ती महाराजांना सुद्धा लढली। आणि म्हणून कायाने आणि वाचेने हिंसा न करण्याचं या ठिकाणी मला वचनबद्धता घ्यावी लागेल, माझ्या मनाला बांधून घ्यावं लागेल। समाजामध्ये लेकरा बाळांवर सुद्धा मैत्री भावना ठेवली पाहिजे, माझं नेहमी म्हणणं आहे। अनेक वेळेला इथेही बोललेलो आहे, 16 वर्षाचं मूल झाल्यानंतर त्याला ज्ञान शिकू नका। किती
किती वर्षाचं? 16 वर्षाचा मूल मुलगी झाली तर तिला ज्ञान शिकवू. 16 वर्षाच्या आतमध्ये जेवढी वरी माती आहे त्याला आकार देण्याचा प्रयत्न करा. आणि आकार देताना पहिला आपल्याला आकार आहे की नाही तो पहिला पाहून घ्या. आल्यात नाही तर पोरे कुठून येणार? मी आकार द्यायला चालला लेकराला सांगता तू चांगला राहा, माझ्या नावाचा नावलौकी कर. आणि आपण आपलं जीवन जर सांभाळलेलं नसेल, आपण व्यसनाधीन असाल, आपण मैत्री भावना सांभाळत नसाल, आपल्या वाचेवर नियंत्रण नसेल, तर तुम्ही दुसऱ्याला काय सांगणारा? पिढी काय घडवणारा? बाबासाहेबांना सक्षम समाज पाहायचा होता ना, आणि सक्षम समाज पाहण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार कोणाला दिलेला आहे? विनाकारण दिला नाही. 49 वर्षाचा अध्ययन करून या ठिकाणी बाबासाहेब देत आहेत. मुलं घडली पाहिजे, वारसा घडला पाहिजे. तो वारसा घडायचा असेल, तरुणाई घडायची असेल तर आपल्याला आपलं जीवन सांभाळावं लागेल. माईक मी हाताशी धरला आणि मी जर जीवन सांभाळलेलं नसेल तर मला माईक घेण्याचा अधिकार बिलकुल नाही. ज्याची संतती चांगली त्यांची संपत्ती चांगली. आज काही कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाताना समाधान वाटते, याचं कारण ही संतती बाहून आहे. आणि संतती घडवायची असेल तर पहिल्या विषयी मार्गाचा जो पानाती माता वेदमणी शिक्कापदम समाधी आम्ही याला नुसतं पूजा पाठामध्ये घेता कामा नये. पूजाचं पूजनीय अनंग येतं मंगलोत्तंगम. ही पूजा म्हणजे मी वचन दिले. कोणाला वचन देतोय? या आदर्शाने वचन देतोय की तुमच्या गुणाचं अनुकरण करण्याला मी काय वाच्या मनाने बांधून घेत आहे. बांधून, नियम नाही. बांधून घेतलं तर तुमचं काय नाही, आणि नाही बांधून घेतलं तर काही नुकसान झालं तर का आमची होणार आहे का? आजही 90% समाज अजूनही तुमचं आहे. आता समाजाला सांगायचं, मी जर महाराष्ट्राच्या बाहेर फिरतोय, 40 वर्ष फिरतोय, आम्ही आमची कामं केलेली आहेत. किती बाहेर आला हे महत्वाचं, मी माझं काम केलेलं आहे. याला करायचं असेल त्यांनी त्या पद्धतीने करावं लागेल. आणि म्हणून कोणताही विषय कर्मकांडातून घेऊन जाऊ नका. हे कर्मकांड नाही, हे स्वतःला विचारायला पाहिजे. इथं बसलेला मराठी समजते आपल्याला सगळ्याला. आपण घरामध्ये कसे वागतोय, आपलं अंतःकरण काय म्हणतंय, हे आपण स्वतःला विचारलं तर धर्मगतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या आचरणाची पूजा पूजन येतं मंगल उत्तंगम. जर मंगल उत्तम जर 38 मंगलामध्ये हे जर असेल तर ते पूजा म्हणजे अनुकरण करणे. या आदर्शाला किती मेणबत्त्या लावल्या त्या महत्वाच्या नाही. मेणबत्त्या किती लावल्यात महत्वाच्या नाही. आज किती रुपयाचा घातला हे महत्वाचं नाही. तुम्ही आचरण कसं करणार आहात. सकाळी उठून त्यांना जर वचन देत असाल तर दिवसभरामध्ये त्या दृष्टीने आपलं आचरण झालं. सत्य आहे की खोटा? सत्य आहे. जो वंदन घेतलाय दिवसभर जर कोणाचा पटात सोडलेला असेल आणि आपली वागणूक जर शुद्ध नसेल, दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्ट भावना असेल, वैरत्वाची भावना असेल तर हे सिद्ध होणार नाही. आणि प्रयोगशाळा आहे बौद्ध धर्म, ही प्रयोगशाळा आहे. हा प्रयोगशाळा आपण वापरायची आहे, वापरूनच त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि म्हणून पहिल्या शिलाला आपल्याला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी द्यावं लागेल. आणि त्या पद्धतीने शुद्धीकरणाच्या मार्गाला आपली सुरुवात होईल. तथागतांचा विचार होता, दृष्टी होती की जोपर्यंत शिलाचं पालन होत नाही तोपर्यंत सदाचाराचा आणि सद्गुणाचाराचा मार्ग अवलंब होणार नाही. मला आर्य अष्टांगिक मार्गाकडे घेऊन जायचं असेल, तर पार्विताकडे घेऊन जायचं असेल, प्रत्युक्त समुत्पादाकडे घेऊन जायचं असेल, पराभव सूत्राकडे घेऊन जायचं असेल, महामंगल सूत्राकडे जर घेऊन जायचं असेल तर प्रथम पाया आहे त्याला शिलाचं तुम्हाला भेटूनच करणार. शिलाच्या गप्पा मारून जाणार नाही. शिलावर पीएचडी मिळवली नाही, ही पीएचडी मिळवावं लागेल आपल्या हृदयावर, आपल्या अंतःकरणावर. आणि हे अंतःकरणाचं दर्शन आपल्याला देणं गरजेचं. दर्शन हा शब्द मी वापरतोय. समोरचा माणूस जर दिसला तर तो आचरणाने शुद्ध आहे असं म्हणण्याची लोकांची काय झाली पाहिजे, प्रतिक्रिया झाली पाहिजे. आणि म्हणून आपल्या चेहऱ्यावर, आपल्या दैनंदिन जीवनावर आपल्याला नियंत्रण केलं तर समाजामध्ये तुमची इज्जत वाढणार आहे, निवृत्त वाढणार आहे. आणि म्हणून या शिलाकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं शिला आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे, वाचनावर जोपर्यंत नियंत्रण आहे, या वाचनामुळेच हा शुद्धीचा मार्ग अशुद्ध होतो आणि विकाराकडे जातो. म्हणून वाचा बोलत असताना
भाषेचे जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला घ्यावे लागेल. शब्दाने डोंगरातून क्रांती घडत नाही, पण शब्दच हे माणसाला तोडतात आणि माणसाला जोडतात. मग हे जर इतिहासातला आणि साहित्यातला जर शब्द असेल तो बुद्ध तत्वाशी कसा निगडीत आहे? कधी वाचनावर नियंत्रण ठेवलं का आपण? मैत्री भावना आपल्या वाचनामध्ये पाहिजे. 5 गुण आहेत त्याच्यामध्ये, ते गुण अंगीकारले पाहिजे. वाचा भाषा असता कामा नये, लोकांना फसवणारी भाषा असता कामा नये, लांडी लबाडी करणारी असता कामा नये, आणि वरवर बोलणे हे असता कामा नये. शुद्ध बोलावं लागेल, भाषा शुद्ध ठेवावं लागेल. शब्दाला जागून माणसं जोडता आली पाहिजे. बोलना कैसा कोई नाही बोलना झूठ, बैठना कैसा कोई नाही बोलना उठ, ही शक्ती निर्माण करावी लागेल. ही शक्ती निर्माण करावी लागेल. म्हणजे बोलण्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. बुद्धी आम्हाला बोलावं लागतं, खोटं काही ठिकाणी बोलावं लागतं. बोलावं लागतं नाही, लागण्याचीच वेळ येऊ नये. गिरणीमध्ये काम करत असताना, रजा काढत असताना, डॉक्टरची रजा काढताना मॅनेजरला सांगावं लागत होतं की मी आजारी आहे, पण मी आजारी. मग ते खोटे पण झालं का? मी काय करायला जात होतो? मी काही नको ते उद्योग करायला जात होतो का? तर जे उद्योग केले त्याचा फळ मिळालं. जे मिळालं की नाही ते प्रत्यक्ष मिळून आपण पाहण्याचा प्रयत्न करावा. आज वैभवामध्ये ते जीवन आलेलं आहे. ज्या वेळेला त्याच्याशी मी खोटं बोललो, पण आज मला ते खोटेपणा काय झाला? फायद्याचा झाला. आणि म्हणून वेळ प्रसंगानुसार आपल्याला काही गोष्टी टाळाव्या लागतील, पण आपल्याला जिभेवर नियंत्रण ठेवावं लागेल. आपल्या बोलण्यामध्ये मृदुवाणी असावी, शब्द बोलणारी माणसं बोलणारी शक्ती असावी. सर्वात धारदार तलवार कोणती आहे? कठोर शब्द. आणि म्हणून बौद्ध माणसाच्या नव्हे तर मनुष्य प्राण्याच्या जिभेवर कठोर शब्द असता कामा नये. फक्त बौद्धांनीच नव्हे, तो मनुष्य प्राणी आहे, त्याने जिभेवर नियंत्रण ठेवावं. घाणेरडे शब्द, शिवी, गाडी, अपशब्द हे शब्द टाळावे आणि टाळ्या व्यक्तीने पाहावं. तेव्हा विशुद्धी मार्ग आपल्याला शुद्धीकडे घेऊन जाणार आहे. अन्यथा नाही. नाही तर गुरुजी बोलणारे होते, बोलून गेले आणि मी काय माझी वाचा सांभाळलेली नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून उपयोग करायचा न करायचा आहे कुणी ठरवायचं? ऐकणाऱ्यांनी ठरवायचं. ऐकणाऱ्यांनी ठरवायचं. हे आंबेडकर वाजे, मी बाबासाहेबाला पाहिलंय, मी बाबासाहेबांचे विचार उघडून पेलोय, काही उपयोगाचे? चेहऱ्यावर किती आहे तुझ्या? तू मंत्री असतील, तू खासदार असतील, आमदार असतील, तुझ्या चेहऱ्यावर किती आहे? ती का अजिबात नाही. कारण मी माझं उपस्वत आहे सगळ्या, आणि त्या उपस्वतामध्ये मला वाईट बोलता येणार नाही. हे बंधन आहे माझ्यावर. आणि म्हणून या ठिकाणी गप्पा मारणारे क्षणाक्षणाला आंबेडकरवादी झालेले आहेत. वाचेवर नियंत्रण नाही, बोलण्यावर नियंत्रण नाही, समाजाच्या हिताचे शब्द नाही, आणि जो हिताचे शब्द करतो त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर नाही. आणि म्हणून सर्वात जर महत्वाचं असेल तर ही सम्यक वाणी जी आहे, या अष्टांगिक मार्गातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या वाणीवर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. या बोलण्यावर 7 वेळेला बोलताना 4 वेळेला विचार करावा लागेल. मला मोठ्या एवढ्या स्पर्धेने या ठिकाणी बोलवलंय, मला सुद्धा नियंत्रण ठेवलं पाहिजे. माझ्या बोलण्यामधून 1 तासामध्ये कुणी दुखवता कामा. तुम्ही काय आहात स्वतःला माहिती ना. तुम्ही दिवसभरामध्ये किती खरं बोलता, किती खोटं बोलता, हे तुमचं तुम्हाला माहिती आहे ना. जर तुम्हाला तुमच्या खोटारडेपणाचं दर्शन होत असेल तर ते तुम्हाला थांबवणं, तुम्ही थांबवणार आहात की नाही याच्यासाठी इन्स्पेक्टर काय दुसरे येणार आहेत का? भारतीय बौद्ध महासभेचे कोणी भंतेजी येणार आहेत का? भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तुम्हाला पाहायला येणार आहेत का? तर मुळात नाही. हे तुमचे पहारेकरी तुम्हाला व्हावं लागेल. तुमचे पहारेकरी तुम्हाला व्हावं लागेल. की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत माझ्या जिभेवर काय आलंय हे झोपताना त्याचं निरीक्षण करा. एकदा जर निरीक्षण केलं तर आपल्याला झालेले दोष आपल्याला शोधता येतील. दोष शोधणे हा विशुद्धी मार्गाचा गाभा आहे. दुसऱ्याचं बघायचं वाकून, आपलं ठेवायचं झाकून. पहिलं आपलं वाकून बघा, स्वतःला स्वतः सुधरा. मग मनुष्य आहे ना, माणूस आहे ना, त्याने स्वतःला सुधरा. मी दिवसभरामध्ये
किती वाणी माझी चांगली केलेली आहे. मी उपवास करते, मी 4 पौर्णिमा करते, वर्षावर्षही करते आणि म्हणून शुद्धता होणार नाही. तर मला माझ्या हालचालीवर काय करावं लागेल? नियंत्रण करावं लागेल. हालचाल विशेष रूपाने पाहणे त्याला विपश्यना म्हणतात. पुढे झाकून बसणे म्हणजे विपश्यना मुळात नाही. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये चाललेल्या हालचालीवर तुम्ही लक्ष केंद्रित करताय की नाही यावर तुमचा सुखाचा मार्ग अवलंबून आहे. यावर तुमचा सुखाचा मार्ग अवलंबून आहे. कशासाठी आपण या गणपती करत आहोत? कशासाठी हा वेळ देत आहोत? कशाला हे समजदार का? गायकवाड परिवाराने या ठिकाणी आज योगदान दानाची बारमिता पूर्ण केलेली आहे. कशासाठी करताय? मोठेपणासाठी? नाव व्हावं म्हणून? पुण्य लाभावं म्हणून? पुण्य लाभावं म्हणून गायकवाड परिवाराने लक्ष ठेवावं. त्याला जरा थांबवता येईल. त्याला थांबवतो माझा अडथळा आहे. हा, त्याच्याकडे पाहून त्यांचं लक्ष ठिकाणी गायकवाड परिवाराने आज या ठिकाणी मोठं योगदान केलं. आर्थिक दृष्ट्या खर्चही केला. पण तो खर्च यासाठी असू नये की मला नाव मिळावं, मला आज पुण्य मिळेल. अजिबात पुण्य मिळणार नाही. पुण्य कधी मिळेल? सद्भावनेने तुम्ही दान दिलं असेल. अंतःकरणापासून देणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी श्रवण करायला जी मंडळी आले त्यांच्या मुखामध्ये अन्नाचा कण जावा, दानाची भूमिका असावी, त्यांच्या मनाला समाधान व्हावं, त्यांना आनंद वाटावा. तुम्हाला जो आनंद मिळतो तोही मला आनंद मिळावा या भावनेने दिलेलं दान हे दान पारमिता होती. दान ददंतु सत्ताय श्रील रखंतु संपदा भावना भिरता होतो गच्छंतु देवता. आणि या दानातून येणारा अनुभव हा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून आपण दुसऱ्या चरणाकडे आलो. आपल्याला आपल्या या जिभेवर नियंत्रण ठेवावं लागेल. पहा, कान, डोळे आणि तोंड याच्यामध्ये 4-4 बोटाचा अंतर आहे. काय सांगता येते? कान सांगतात की ऐकून घ्या, डोळे सांगतात की पाहून घ्या, आणि जे योग्य आहे तेच तोंडा वाटते. काय करा? भगवान बुद्ध लगेच ज्ञान द्यायला निघाले का? भगवान बुद्ध लगेच ज्ञान द्यायला निघाले का? वैशाखी पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली आणि लगेच वैशाखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ज्ञान दिलं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. का नाही दिलं? तर त्यांनी त्याच्या स्वतःच्या ज्ञानाचं काय केलं? निरीक्षण केलं, स्वतःला पाहिलं. जगामधला तत्व येत आहे, जगामधला म्हणतोय. कोणतेही धर्म संस्थापक असतील, पुणे असतील, इथं येऊन त्यांनी सांगावं की आपल्या ज्ञानाची त्यांनी कसोटी पाहिलेली आहे. ज्ञानाची कसोटी पाहणारा जगामधला सर्वज्ञ आहे, तो सम्यक संबुद्ध आहे. मग हे जर आपल्याला खरं वाटत असेल तर मी जे ऐकलेलं आहे त्याचं मला आकलन करणं गरजेचं आहे. मला या वादात कसं उपयोगी पडतंय हे मला पाहणं गरजेचं आहे. भगवान बुद्ध राहुलाला म्हणतात स्वप्नात सुद्धा खोटं बोलू नको. आणि बौद्ध माणसाचं खोटारडेपणाशिवाय दुसरं काही कामच नाही. दररोज आम्ही ह्याला फसवतोय, त्याला फसवतोय. मग पुढारी पण असेल, सामाजिक कार्यकर्ता. आता सामाजिक कार्यकर्ता कसा आहे तो त्याचं त्याला माहिती आहे. पण बोलण्यात आले लोकांना फुलवण्याचं जर काम करत असतात आणि अंतर्मनामध्ये जर गाठी असतील, ते बोलणं उपयोगाचं नाही. जे बोलाल ते तुमच्या शरीरामध्ये उतरवलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मुसावाद आम्ही या ठिकाणी पहिला घेतला. आणि खऱ्या अर्थाने या बोलण्यावर आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल. दुसरा अधिक जाणवलं म्हणी जीवन जगायचं आहे. जा म्हटल्याशिवाय गाडा चालणार नाही. घरी बसल्यावर कुणीही माझ्या तोंडामधून अन्न टाकणार नाही. मला हालचाल करावं लागेल, काम करावं लागेल. पण हे काम करत असता शरीराला तकलीफ न होता, शरीराला त्राण न पडता, बिना कष्टाचं मिळालेलं धन हे माझं धन लाभापरात होण्याची आशा करणार, लाभापरात होण्याची आशा करणार नाही. जे मिळवलं त्याच्यामध्ये मी समाधानी राहील. आणि म्हणून जो समाधानी आहे तो अधिक जाणावेरवणी आहे. आज तुम्ही 7 मधल्या जीवाला तुम्ही करत असाल, दुसऱ्याच्या मुंड्या मुरवळून करत असाल, जीवनाला तुमच्या घातक आहे. बरं, त्यांच्याही आहे, त्यांच्याही आहे. आज न उद्या तुम्हाला त्याचं निरीक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही कसे मोठे झालात याचं निरीक्षण करणं महत्वाचं आहे. म्हणून लाभापरात बोलायची अशा असतं का म्हणे
ज्या कमाईमध्ये माझी मेहनत नाही ती कमाई माझी नाही. मग खेळो किंवा ती रम्मी बिम्मी असेल लगेच फोन येतो 35,000 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा झाले आणि लगेच क्लिक केल्यानंतर ते जमा आहेत ते सुद्धा फार रमी करायला लागले. खेळो मोबाईल आलाय. ही लाभाबालाची बोलायची आशा ही दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून दुःखाकडे जायचं असेल सुखाकडे जायचं असेल तर माझ्या मेहनतीवर मला लक्ष केंद्रित करावं लागेल. काया वाच्या मनाने मेहनत करावी लागेल. आणि काया वाच्या मनाने केलेल्या मेहनतीतून मिळालेलं धन जे आहे ते माझं धन आहे, अन्यथा नाही. मग ते 5,000 मिळत असेल 5 लाख मिळत असेल याच्यासाठी काय पाहिजे? स्वतःच्या शरीराची काय पाहिजे? मेहनत पाहिजे. मेहनत. फुकटची संपत्ती गोळा करणे हे जीवनाला धोका आहे. कोणाला फसवून दलाली करून एजन्सी करून तुम्ही जर लोकांना फसवत असाल तर जीवनाचा शेवट तुमचा दुःखाचा आहे. तुम्ही फसवून जर कोट्यवधी रुपये जमवत असाल एजन्सी करून आणि दलाली करून लोकांना फसवत असाल तर ते तुम्हाला दुःखाच्या मार्गाला घेऊन जाणार आहे. हे दुसरा विशुद्धी मार्गाचा मार्ग आहे. हे शील आहे, पंचशील आहे. आणि हे पंचशील निष्कलंक जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून एक कलंकित असलेले विचार मला दूर करावे लागतील. हे कलंकित असलेले विचार मला दूर करावे लागतील. सहजासहजी 5 रुपयाच्या शेणाला 1,200 आपोआप मिळत. शेणाला 1,200 आपोआप मिळतात का? देवीला नवस केलाय किंवा लालबागला नवस केलाय तर लगेच मिळेल का? लालबागवाल्यांनी पण लक्षात ठेवावं, मिळत नाही. त्याच्यासाठी वर्षभर काय करावं लागते? मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत सुद्धा दुसऱ्याला दुःख देऊन पैसे कमवू नका. दुसऱ्याला आनंद देऊन ते पैसे कमवा. जे मिळतात त्याच्यामध्ये समाधान ठेवा. हे अधीन दाना वेळमणी झालंय. त्यानंतर जे आहे शिलाचाराच्या माध्यमातून आणि दुःखाकडे विशुद्धी मार्गाला घातक ठरणारा जो मार्ग असेल तो हा मार्ग आहे. आजकाल लोकांना गंडवून लोकांना फसवाफसवी करून या ठिकाणी मोठे होऊ पाहत आहेत. एका दिवसाला करोडपती होऊ पाहत आहेत. होणार नाही. एक ग्रंथ वाचत असताना लक्षात आलं होतं. लक्ष्मी म्हणते सरस्वतीला मी तुला खेचून आणीन तू काय बडीजाव करता कामा नये. त्यावेळेला सरस्वती त्यांना म्हणते. सरस्वती म्हणजे विद्या. इथं देवाचा उल्लेख मुलामध्ये नाही. सरस्वती म्हणते तू मला किती खेचून आणली तुझ्या जोरावर तर त्या घरामध्ये मी नांदणार अजिबात नांदणार नाही. म्हणून करोडपतीची लेकरं सुद्धा वाऱ्यावर पाहायला मिळतायत. हे उदाहरण आहे. आणि सरस्वती म्हणते की मी ज्या घरात जाईल त्यावेळेला तुला खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. हा जरी हिंदू धर्माच्या ग्रंथाचा जरी पुरावा असला तर त्याच्यामध्ये सातत्य आहे. कुतो विद्या कुतो सुखा विद्या. जर तुम्हाला सुख मिळणार आहे. जर तुम्हाला उच्च शिक्षित व्हायचं असेल शिका आणि संघटित व्हा म्हणून बाबासाहेब म्हणून गेले आणि त्याचा जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर मला सुखाचा त्याग करावा लागेल, मेहनत करावं लागेल. माझी मुलं IPSच्या परीक्षेमध्ये यायला पाहिजेत, UPSच्या परीक्षेमध्ये यायला पाहिजेत, MBAच्या परीक्षेमध्ये यायला पाहिजेत, उच्च विद्या विमोचित व्हायला पाहिजेत. समाजामध्ये होणार असेल तर त्याच्यासाठी आई वडिलांपासून सगळ्याला काय करावं लागेल? सुखाचा त्याग करावा लागेल. पोटाला चिमटा घ्यावा लागेल. जमती ना भाषा. पोटाला चिमटा घेतला नसता तर आज तुम्ही मुलं पोस्ट ग्रॅज्युएट झाली नसती आणि जगाच्या बाजारात बाहेर गेली. हे मी केलं ते तुम्ही करा, मी केलं ते तुम्ही करा. लाभ होईल तुम्हाला. निराशवादी राहू नका. जग आता स्पर्धेचा आहे. कामण्याचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी आता सवलती वगैरे बंद होत आहेत. मला मेरिटमध्येच मुलं यावी लागतील. 40% भाषा आता विसरून जा. आणि म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची मुलं उतरवायची असतील तर तुम्हाला स्वतःचा त्याग करावा लागेल. बाबासाहेब म्हणाले होते की बाबनाची बाई बाळंती झाली ती कलेक्टरच्या पेक्षा करती आणि माझी बाई बाबरी बाळंती झाली तर म्हणते कोणत्या म्युन्सिपालिटीची जागा खाली आहे. ही भावना तुम्ही तुमची बदला. प्रेरणा दिलेल्या संदेशामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आपला विषय आहे की हे मेहनत तुम्हाला करावं लागेल.
आणि मेहनतीतून तुम्हाला हे दान हे धन मिळवावं लागेल. हे अधिक दाना वेरमणी आहे. तिसरं जे तत्व आहे कामे सुनेच्याला. हे ब्रह्मचर्य व्रत आहे ज्याच्यामुळे जगाची वाट लागलेली आहे. ज्याच्यामध्ये ग्रंथाची इंद्र पडली भगतचंद्र झाला काळा नारद तुकला टाळा निधनाचा कोणामुळे एकट्या रंभेमुळे. हा जर इतिहास जर मानायचा असेल तर तो इतिहास घातक आहे. मग इतिहास कोणता आहे? या ठिकाणी माय मावल्यांना त्यांना वरती लोकांचा उपदेश म्हणून मिळाला जातो. या देशामध्ये स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं. स्त्रियांवर मैत्री भावना केली जाते. स्त्रियांना जर आपुलकी दिली जाते. सन्मानाने वागवलं जातं. त्या ठिकाणी त्याची पाप असणं निर्माणच होणार नाही ना. हजार स्त्रियांमध्ये आम्हाला उभं करा. आता तर 72 वर्ष झाले पण तरुणपणामध्ये सुद्धा कुठेही ढळून देण्याचं काम केलेलं. आणि त्या भगिनी माझ्या बरोबर 10 दिवस आलेल्या हिंदूमध्ये सुरवडेंना विचारा. आमची ती पगार ताई वाढलेली आहे. त्या भगिनींच्या बरोबर 10 दिवस काढले. शब्दामध्ये सुद्धा विचारात बोलण्यामध्ये सुद्धा बदल होता कामा. हे शील सांभाळलं गरजेचं आहे. फक्त काचेचं भांडं मुलीला भाडायचं आणि मुलाचं नाही का काचेचं भांडं तरी कसं वागावं का. म्हणून स्त्री पुरुषाची समानता जर सादर करायची असेल तर या ठिकाणी आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन हा बंधुभावाचा असावा. समोरच्या भगिनीकडे पाहण्याची भूमिका ही बहिणीची असावी. समोरच्या पुरुषाकडे पाहण्याची भूमिका बांधवाची असावी. आई वडिलाची सकारात्मक असावी. बलात्काराच्या केसेस घडतील का? पण या देशामध्ये काय घडतंय त्याचा टीका करू का? त्याचा राजभोग तुम्ही भोगता आहात. राज्य वैभव भोगत आहात. काय उतरलंय? आज उदर मात्याने माझ्या मुलींना कॉलेजमध्ये सुद्धा जाणं शक्य होत. मेडिकलच्या कॉलेजला गेलेली मुलगी जीवनातून उद्ध्वस्त झाली. कशामुळं? या बुद्धाच्या तत्वाला तुम्ही स्वीकारलं नाही. आणि म्हणून तुम्हाला एक शील सांभाळण्याच्यासाठी याला 4 ब्रह्मविहार म्हणतात. प्रत्येक जीवनामध्ये सुद्धा शील तुम्हाला सांभाळता येतं. पती पत्नी म्हणून शेई दारेई असंतो व्यसी असू पदिसती दिसती परदारेसू पराभवतो मुखम. हे जर खरं असेल तर तुमचं ग्रस्त जीवन दिशापासून सुरू झालं. त्याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. काय पाहिजे बाळा? बाळा हो लाल दिसती परदारेसू पराभवतो मुखम. ज्यांच्याशी लग्न विवाह झालेला आहे ग्रस्ती जीवनामध्ये पदार्पण केलंय त्याच्यामध्ये समाधान नसेल तर हे सुख मिळणार. स्वतःच्या पत्नीला फसवून किंवा स्वतःच्या पतीला फसवून जीवन तुमचं सुखाचं होणार कदापि होणार नाही. आणि त्याच्यासाठी भगवान बुद्धांनी पत्नी पत्नीच्या 4 जोड्या सांगितलेल्या आहेत. वेळ प्रसंगाला तरी त्या 4 जोड्या आपण आपल्या समोर मांडू. विषयाच्या माध्यमातून आज या ठिकाणी एवढं देता येणार आहे. भगवान बुद्धाने संशोधनाने सांगितलंय पती पत्नी कशी असावेत. पती पत्नीच्या जोड्या कशा असाव्यात हे या ठिकाणी संशोधन करणारा हा महामानव आहे. आणि ते विशुद्धी मार्गाच्या माध्यमातून गेलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी कामे सुनिच्छाच्या वेरवणी शिक्कापदक समाजाने. आज आमची जर काम असणं मला थांबवता येत नसेल, इंद्रियावर ताबा ठेवता येत नसेल, 80 वर्षाचा म्हातारा एखाद्या तरुणीकडे पाहून जर चंचलपणा करत असेल तर त्याला काही उपयोग आणि त्याला समाधान मिळेल असं नाही. म्हातारपणामध्ये तरुणीशी लग्न केलं तर त्याला झोप लागणार. परवा सुत्तामध्येच तेच म्हटलेलं आहे. परवा सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने संशोधन केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सगळं समाजात असेल तर आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. आम्ही समाधान मानलं म्हणून आज या ठिकाणी आलेलो आहे. आज समाधान मानलं म्हणून समाधानी आहोत. आज जिच्याशी संसार केला त्याच्यामुळे आज मुलं या वैभवाला गेलेले आहेत. तेव्हा माझ्यासाठी देव कोण आहे? माझ्यासाठी देव कोण आहे? जिने मला बाहेर पाठवलं, जिने मला एक 45-46 वर्ष सहकार्य केलं ती माझ्यासाठी देवी आहे. ती माझ्यासाठी कोण आहे? देवी आहे. तिचं दर्शन घ्यावं का नाही घ्यावं? घ्यावं. आचरणाने घ्यावं. बायकोला डोक्यावर बसण्याचा प्रकार हा नव्हे. एकमेकाच्या विचाराचं देवाणघेवाण करणं, पतीला महत्व देणं, पत्नीला महत्व देणं हे सुखाच्या संसाराची गुरुगिरी आहे बरं. आणि ती जर तुम्ही करत नसाल तर दुःखही दुःख आहे. दुःखही दुःख आहे. आणि म्हणून या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर या शीलाचं पालन आपल्याला करावं लागेल. आणि अंतःकरण काय करायचं आपल्याला? विषय काय चाललाय?
ही मशागत चाललेली आहे. कशाची मशागत आहे? मनाची, इंद्रियांची मशागत आहे. कशाची मशागत आहे? इंद्रियांची मशागत आहे. पुस्तकाच्या अक्षरांची नाही, त्या इंद्रियांच्या अक्षरांची ही मशागत आहे. मुसावादा मागाशी सांगण्याचा प्रयत्न केला मध्ये, मुसावादा कसं, आणि शेवटचं ते सांगितलेलं आहे की मी व्यसनाधीनता करणार नाही. आता इतरांमध्ये व्यसनाशिवाय पर्याय नाही आहे की नाही. मी त्यांची टीका नाही करत. त्यांच्यामध्ये सगळ्यांनी पंचाचा विडा म्हणजे तंबाखू, पंचाचा विडा म्हणजे तंबाखू, महत्व दिलं तंबाखूला. पण त्या तंबाखूच्या पाठीमागे दिलं कॅन्सरला हानिकारक आहे हे कोणी सांगितलं नाही. त्यांच्या धर्मात सांगितलं नाही. गांजा वाढला पाहिजे, शंकराने वाढलाय, आम्ही पण वाढला पाहिजे. आणि समुद्र मंथुनातून निघाली ना ती, मग तिला पण स्वीकार केला पाहिजे ना. आणि हे कुठे धर्म होऊ शकतो का? हा विचार विशुद्धी मार्गाचा होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मग हे जर टाळायचं असेल तर व्यसनाधीनतेपासून मला मुक्त राहावं लागेल. बाबासाहेबांनी सांगितलं तुम्हाला की दारुड्या नवऱ्याला मी घरात घेणार नाही, दारुड्या नवऱ्याला घरात घेणार नाही, दारुड्या भावाला जवळ घेणार नाही. कितीला देवव्रत पाळत आहात? पाळत नसाल तर नुकसान तुमचे आहे, आणि पाळत असाल तर लाभ तुमचा आहे. करायचं ना करायचं आहे तुम्ही ठरवायचं आहे. जर संडेला त्याला जर आईस्पॉट आणून देत असाल तर तो चेक करण्याशिवाय राहील का? आणि तुम्ही म्हणत असाल की तो एवढ्या लाखांनी कमवतो, थोडा त्याला खर्च करू दे ना. म्हणजे हे आनंद सुख कशामध्ये मानलं त्यांनी? बहिर्मुखी सुख मागितलं. कोणतं मागितलं? चंगळवादी संस्कृती, खाओ पिओ मजा करू. ही चंगळवादी संस्कृती तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. ही आजही होती, 2500 वर्षापूर्वी आहे, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. तेव्हा तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर त्या शिलाचं पालन करावं लागेल. आमच्या मौदाचार्य येतात तर नुसतं दारुड्यावर घसरतायत नाही. तुम्ही त्याच्यासाठी बदल करण्यासाठी काय केलं? त्याच्यासाठी मेहनत काय केली? त्याला ही 4 मेहनतीचे मार्ग करावे लागतील आणि तेव्हा तो व्यसनातून मुक्त होईल. आज तुम्हाला जर करायचं असेल तर व्यसनाधीनतेतून व्यसनमुक्त समाज करायचा असेल, व्यसनमुक्त राज्य करायचं असेल तर तुम्हाला स्वतःचा बंधन घ्यावं लागेल ना. पण तुम्हीच राज्य करते तर संध्याकाळचे बाल मोठ्याने गजरून सोडत असाल नरिमन पॉइंटचे. आता जे सोडत नसतील त्यांचं त्यांना मान्य, मला काय करायचं? त्यांच्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ कुठे नाही. करोडपती बारामध्यांचे त्यांचा दोष करायचा, पण तिथं बाकी हे वट्ट्याधीश त्या ठिकाणी जाऊन जर घालवत असतील हे मोठेपणाचं दर्शन नाही. देशाच्या प्रगतीचा मार्ग मुळीच नाही. एक दिवस दारूबंदी करून जमणार नाही. तुम्हाला काय स्वरूपी या ठिकाणी करावे लागेल. ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समितीपासून ते सचिवालयापर्यंत आणि महाराष्ट्राच्या पर्यंत हे तुम्हाला करावा लागेल. जर समाज सक्षम समाज करायचा असेल, या देशाला बुद्धाच्या विचाराकडे घ्यायचा असेल, बुद्ध हा कोणत्या हलक्या जातीचा नाही, बुद्धाचा विचार हा ब्राह्मणांनी स्वीकारलेला आहे. तेव्हा कुणी गैरसमज करून घेऊ. आणि 1200 वर्ष हा विषय चाललेला आहे. 1700 वर्ष बुद्ध विचार या देशामध्ये राजा तेव्हा काठीला सोनं बांधून चालण्याचा जो युग दाखवलेला आहे, ते सम्राट अशोकाचा काळ दाखवलेला आहे. आणि आज तुमच्यामध्ये 4 पैसे खिशात घेऊन जातात की नाही घरी याचाही भरोसा, माझी मुलगी सुरक्षित घरी येते की नाही याचाही भरोसा नाही, मला सुखाचं जीवन जगता येते की नाही याचाही भरोसा नाही. आणि म्हणून या शिलाचं पालन करून आपल्याला विशुद्धी मार्गाचा लाभ करून घ्यायचा आहे. हा विशुद्धी मार्गाचा लाभ करून घ्यायचा आहे. आणि त्याच पद्धतीने हे पंचशील मध्ये एक निष्कलंक जीवन जगण्याचा मार्ग आहे, तो ज्याचा त्याने स्वीकारायचा आहे. आणि आता आला हा वर्षवास आला. त्या वर्षवास आपला सोन्याचा सण आहे. हे 3 महिने सोन्याचे दिवस आहे. 12 महिन्याचे सण करण्याऐवजी 3 महिन्याचे सण करा. उपवासाचं पालन करा. उपवास म्हणजे काय? चांगल्या गोष्टी संपादन. आता चांगल्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये शील आलं, आणि शील आलं की नुसतं काय खाते पिते त्याच्यावर महत्वाचं. तुम्ही अष्टशील सुद्धा पाळलं पाहिजे. त्या अष्टशिलामध्ये ग्रस्ती जीवनामध्ये 3 महिने ग्रस्ती जीवन दूर करावं लागेल.
तिथं मेहनत करायला लागेल. अत्यंत महत्वाचा पॉईंट याला लक्षात ठेवा ताई साहेब, फार महत्वाचं आहे बरं, हे फार महत्वाचं आहे. या 3 महिन्यामध्ये गृहस्थी जीवनापासून पती पत्नीपासून दूर राहणे हा साधा खेळ नाही. हा अनुभव कोणाचा आहे? हा कोणाचा अनुभव आहे? कोण सांगेल? स्वतः अनुभवाने पाहिलं. 16व्या वर्षी लग्न सिद्धार्थ गौतमाचं झालं. कितव्या वर्षी? आणि राहुलाचा जन्म कोणत्या वर्षी झाला? 29व्या वर्षी झाला ना. अरे पत्नी जवळ असताना तुझा ब्रह्मचर्य वृत्त पाळणारा हा महामानव आहे. राहुलाला जन्म यासाठी दिला की स्त्री जातीवर अन्याय होता कामा. स्त्रीला संततीची फार मोठी अपेक्षा असते आणि हे तथागताने सिद्धार्थ गौतमाने बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये जाणलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सर्व काही गोष्टी या उपसत्ताच्या माध्यमामधून मला हे शील या ठिकाणी पाळावं लागेल. या ठिकाणी मला शील पाळावं लागेल. उच्चा साईना महासाईना वेलमणी सुख चैन्याच्या वस्तू मला या 3 महिने नाकारल्या पाहिजे. 3 महिन्यामध्ये नाकारल्या पाहिजे. दाग दागिने वैभव घेणं देणं म्हणजे गृहस्थी जीवनामध्ये राहून वैराग्याची भूमिका घेण्याची ताकद निर्माण करावी लागेल. पैसा नाही का? हातामध्ये अंगठ्या नसावेत का? नाहीत का? ते दाखवायचे नाही. पण या 3 महिन्यामध्ये जे सुखाकडे आणि तृष्णेकडे घेऊन जाणारे आहेत ही वैभव आपल्याला त्यागली पाहिजे. त्याला वर्षवास म्हणतात, त्याला वर्षवास म्हणतात, त्याला उपसत म्हणतात. आणि या 3 महिन्यामध्ये संशोधन करून भगवान बुद्धाने हा मार्ग दिलेला आहे. विकाल भोजन दिलेलं आहे. खाण्यासाठी जगाला जन्माला आलेलो नाही, जगण्यासाठी खाणं आहे. जगण्यासाठी खाणं आहे. 1 वेळा जेवण रोगी, 1 वेळा जेवण योगी, 2 वेळा जेवण भोगी आणि 3 वेळा जेवण. रोग कशाने निर्माण होत आहेत? नुसतं जर खायला तोंड सोडलं असेल तर मग त्या डायबिटीजनी काय येऊ नये तुमच्या घरात? काय येऊ नये? काय येऊ नये? बीपीनी का? बीपी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करू नये. करायला पाहिजे की नाही? कारण तुम्ही मात्रा सांभाळलेला नाही. धम्मपद किती धम्मपदामध्ये त्याचा उल्लेख आहे. तुमच्या जेवणाचा मात्रा असला पाहिजे. या ठिकाणी जात धर्म आला का? संप्रदाय आला का? बौद्धांनीच करावं का? आता खादाडपणा जे करतायत त्यांनाही थांबवण्याचं काम करावं लागेल ना. आणि निरोगी समाज निर्माण करायचा असेल तर या विकार बोलणारा सुद्धा या ठिकाणी आपल्याला अब्रह्मचर्यापासून हे 3 जी शिला आहेत ही शिला तुम्हाला ग्रस्त जीवनामध्ये वैभव शोभायचं आहे. विशेष महत्वाचं आहे. ग्रस्त जीवनामध्ये शोभायचं आहे. तुम्ही ग्रस्त जीवनामध्ये राहत असताना, ग्रस्त जीवनामध्ये राहत असताना जे वैराग्य ज्यांनी राज्य वैभव त्यागलं, ज्याने उपभोग घेतला याचा अनुभव कमीत कमी 3 महिने तर घेऊन पहा ना. एकदा येऊन पहा. कल्याण कल्याण मंगलाई मंगल आहे. कल्याण मंगलाई मंगल आहे. आणि म्हणून या ठिकाणी जर त्यांनी या ठिकाणी जर आचरण करून अनुभवाचे बोलत तुमच्या पुढे ठेवले असतील तर तो अनुभव मी का पाहू नये? मी का पाहू नये? तो पाहण्याचा मला प्रयत्न करावा लागेल. करके तो देखो. आम्ही करायला मागत नाही. मी नावाने फक्त बुद्ध असतो पण विचाराचा आहार आम्ही कधी नाही. ते मला नाही सांगायचं, ते त्या गुरुजींचं तुमच्या आहे. मला नावाने जर बुद्ध असेल तर माझ्या 3.5 हाताच्या शरीरामध्ये मला बुद्धाची तत्व काय केली पाहिजे? अंगीकारली पाहिजे. न तावता धमधरो यावता बहु असती योचा पपरी सुत्वानम धम्म काय न बसती. आणि या वर्षावासामध्ये तुम्हाला या ठिकाणी आणि या निसर्ग नियमांच्या नुसार हा जे 3 महिने आहेत हे 3 महिने पचनाला सुद्धा ते घातक आहेत. हे 3 महिने शरीरालाही घातक आहेत. आणि म्हणून याचा विचार करताना एकाग्र चित्ताने घरामध्ये राहून बौद्ध धम्म आचरणं, वैराग्य धारण करणं, भगवान बुद्धाचा वैराग्याचा मार्ग असेल, भगवान बुद्धाचा शिलाचा मार्ग असेल तो तंतोतंत पाळलात 9 महिने तुमचे सुखाचे गेल्याशिवाय राहणार नाही. स्टॅम्प पेपर आणा माझ्याकडे, लिहून देण्याची ताकद आहे. एवढी हिंमत आहे 40 वर्षाची. हा स्वतःचा अनुभव आहे. पण करायची तयारी ठेवा. किती जणांचा उपवास आहे? हातवर करा. ज्यांचं आहे त्याच्यासोबत, ज्या आहेत त्या दूर काय काय नुसतं बुद्ध बनायचं का?
या लोकमान्य नगर मधील माझ्या जेवढ्या भगिनी आहेत, जेवढे बांधव आहेत, त्यांनी का करू नये? जीवन जर सुखाचं जगायचं असेल तर मला हे करणं गरजेचं आहे ना. हा चिकूपणा आहे का? हा पैसा वाचवण्याचा व्यवहार आहे का? हा व्यवहार आहे मनाचं परिवर्तन करणे, मनाची मशागत करून सुखाचा लाभ मिळवून घेणे, हा याचा परिणाम आहे. आणि म्हणून जरी केलं नसेल उद्यापासून करा, उद्यापासून करा. कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्हाला जसं शक्य झालं तसं तुम्ही करा. समजा 1 महिन्याने लेट केलं तर आमचा अश्विन महिन्याला पूर्णता होती, तुम्ही कार्तिक महिन्याला करा. 90 दिवस कसे तरी या कालखंडामध्ये तुम्ही करून घ्या. केलं नसेल तर करायची तयारी ठेवा. सुखाचा जीवन जगायचं असेल तर आपल्याला अष्टशील पाळलं पाहिजे. हे शिलाचार दिला भगवान बुद्धाने की माणसाने जरी ग्रहत्याग केला नाही, संन्यास घेतला नाही, वैराग्य घेतलं नाही तर कमीत कमी त्या वैराग्याचा त्याला काय मिळेल? अनुभव मिळेल, अनुभूती मिळेल. आणि घेतली का आतापर्यंत आपण 68 वर्षात? घेतली नाही आणि ती घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या ठिकाणी या विशुद्ध मार्गामध्ये त्यांनी यालाही महत्व दिलेलं आहे. आणि हे महत्व जाणून आपण अंगीकारलं पाहिजे, स्वतःच्या हितासाठी जाणलं पाहिजे. त्यानंतर दशशील आहे. हे दशशील ग्रहत्यागावर आधारित आहे. तुम्हाला जर वैराग्य धारण करायचं असेल, बायको सांभाळत नाही म्हणून वैराग्य धारण करणे, बायको मेली म्हणून चिवर घेतलं चालला चिवर रंगमठ बांधायला, विहार बांधायला, वर्गणी गोळा करायला, रथाच्या रूपाने त्याला त्यांना दान देऊ. हा मी माझं नाव लिहून घ्या, माझं नाव लिहा. अरे तू वैराग्याला या ठिकाणी चिवर घेतलेलं आहे, तारुण्यात घेतलं का? नाही. आज बौद्ध राष्ट्रामध्ये बालपणामध्ये वैराग्य धारण केलं जातं. ऐका तुमची हिंमत. मुलांना नोकऱ्या नाही, 2 मुलगा 1 मुलगा द्या ना, भारतीय बौद्ध महासभेला दान करा ना. कोणाची हिंमत आहे? ही हिंमत सम्राट अशोकाने दाखवली, ही हिंमत सम्राट अशोकाने दाखवली, ही हिंमत यशोधराने दाखवली, ही हिंमत प्रजापतीने दाखवली. आणि मग नुसतं ऐकणार आहात का? मग संन्यासीचे वृत्त जर घ्यायचे असेल, जीवन जर घ्यायचं असेल तर ते दीर्घ दिवसाचा जर जीवन घ्यायचं असेल तर ते लहानपणापासून यावं. बरं, ज्यांनी घेतलंय त्यांनी परिवर्तन स्वीकारून घ्यावं ना. चिवर घेतलं, तुमची जर तृष्णा सामावलेली नसेल तर मग त्या चिवराचा अर्थ आहे का? त्या ठिकाणी दशशील सांगितले, न चकित वादिता विसुखत असताना वेदमणी, त्या तरुप रजत पटिकाना वेदमणी. सरळ दागिने घालून तर भंतेजी फिरत असतील, विकाल भोजन मानत नसतील. आता चॅलेंज आहे की आम्ही आज वर्षावर पाहतो, हा वर्षावर तुमच्या चिवर झाल्याने वाचवून दाखवा. हिंमत आहे माझी. या सफेद वस्त्रावर आम्ही सांभाळत आहोत, तुम्ही चिवरावर सांभाळून दाखवा. तुमची वाणी, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमची प्रचाराची भूमिका या 3 महिन्यामध्ये ही प्रभावीपणाने असावी. आणि म्हणून त्याला कायमचा चिवर घ्यायचा असेल त्यांनी मनाची तयारी करून विकारमुक्त घेऊन जे दशशील दिलेलं आहे त्या दशशीलाचं आणि 75 शिक्क्यांचं आणि 227 नियमांचं बंधन घालून घेतलं पाहिजे. भगवान बुद्धाने संशोधनातून दिलेलं आहे. बाबासाहेब पण म्हणतात गरज भासल्यास मला भिक्षूंचा वर्ग निर्माण करायचा आहे. गरज भासल्यास मला भिक्षूंचा वर्ग निर्माण करायचा आहे. का म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब का म्हणाले? 22 प्रतिज्ञेमध्ये किंवा आमच्या जे भारतीय बौद्ध महासभेची जी उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये 5वं उद्दिष्ट आहे. बाबासाहेबांचा गरज असताना मला भिक्षूंचा वर्ग करायचा आहे. बाबासाहेब का म्हणाले नाही मला भिक्षूंचाच वर्ग निर्माण करायचा आहे? बाबासाहेबांनी भरोसा या सकाळवर ठेवलेला आहे, त्या सफेद वस्त्रवाल्यांवर ठेवलेला आहे. तो त्याग करतोय. रात्री 10 वाजल्याशिवाय लोकमान्य नगरला येत नाही. काय या माणसाला पगार मिळतो कुणी कधी विचारला का? ही सेवा करण्याची संधी जो सफेद वस्त्रामध्ये करतोय, त्याग करतोय, त्याला चिवर घेण्याची गरज, त्याला चिवर घेण्याची गरज नाही. जो अंतःकरणाने शुद्ध आहे, विचाराने शुद्ध आहे, जो धर्म प्रचारामध्ये आहे, जो कर्मकांडामध्ये घेत नाही, त्यांना आपल्याला ठेवावं लागेल. आणि म्हणून जर कोणाला या भगवान बुद्धांनी मुद्रिक दिलेली आहे, मुभा दिलेली आहे की तुम्हाला जर चिवर घ्यायचं असेल तर त्याचं सुद्धा आचरण करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि म्हणून हा विशुद्धी मार्ग जो आहे तो मशागतीचा मार्ग आहे. तुम्हाला ही मशागत करावी लागेल.
आणि मशागत करण्याची तयारी असेल तर इतक्या लांब येऊन जो मला तुमच्याशी बोलण्याचा संवाद साधता आला त्याचं काय होईल कधी होईल नाहीतर न तावता धम्म धरो यावता बहु वासती जो तर अकंपी सुखवानंद धम्म काय न बसत धम्म हा शरीराने बसवला पाहिजे इंद्रियाद्वारे बसवला पाहिजे आणि म्हणून सकाळच्या अनाबाद सत्तीने आपण सुरुवात करा सकाळी आम्ही जालना केंद्रावरून या ठिकाणी सकाळी 5 वाजता वंदनेला सुरुवात करीत आहोत सकाळी 10 वाजेपर्यंत वंदन आणि सूत्रपठण चालत आहे नालंदा सूत्रपठण वर्ग म्हणून आपण सुरू केलेला आहे त्या वर्गाला माझं योगदान आहे दररोज पहाटे उठण्याची सवय तर ठेवा 8 वाजल्याशिवाय उठत नाही कुठं मिळणार तुम्हाला या धन आणि ज्यांना याच्याविषयी यायचं आहे त्यांना मी लिंक पाठवतो मूर्तीकडे ती लिंक स्वीकारा आणि किती भगिनी या ठिकाणी तयार होत आहेत किती लोकांना त्याग करतायत अरे आचरण केल्याशिवाय मिळणार मेहनत केल्याशिवाय मिळणार आणि म्हणून ही मेहनत करण्याच्यासाठी आपण संगतीला लागा मूर्तींना मी ती लिंक पाठवी ती लिंक ज्याला पाहिजे त्यांनी मागून घ्या आणि सकाळी 5 वाजता 4 वाजता ज्ञानोबा कांबळेला फोन करून पहा उठला नाही तर नाही खातामध्ये घेणार गेली 12 वर्ष झाली किती वर्ष आणि एकटाच नाही जी माझ्या मागा आली ती पण वेळण्यासाठी ती पण आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी नाही याचा लाभ मला मिळालेला आहे तो लाभ तुम्हालाही मिळावा आणि म्हणून या ठिकाणी हा तो विशुद्धी मार्गाचा मार्ग आहे तो नुसतं पंतशील आणि हे सांगण्यामध्ये मर्यादित नाही तर त्याचं संशोधन भगवान बुद्धाने केलेलं आहे त्याचा अनुभव सिद्धार्थ गौतमाने स्वतः घेतलेला आहे त्याचा अनुभव बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः घेतलेला आहे शिर पाळला की नाही बाबासाहेबांनी बाबासाहेब म्हणतात मी कोणाच्याही बापाला भीत नाही कोणाच्या बापाला भीत नाही कारण मी शिरवाळ आहे भगवान बुद्ध म्हणतात मी हिंसा शियाला भीत नाही वाघाला भीत नाही मी शिराला भेटतो आणि आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणतात मी कुणाच्या बापाला भीत म्हटले ना मी राजकारण सांगायला नाही आलो हिंमत लागते त्याला हिंमत त्यांना माहित नव्हतं का ईडी फिडी माझ्या मागे लागेल म्हणून त्यांना माहित नाही का ते सडकून सगळ्यांची टीका करतात सपाटून टीका करतात ते काय म्हणतात मी कुणाच्या बापाला भीत कारण मी शिलवार आहे आंबेडकर परिवार शिलाच्या मार्गाने चाललेला आहे आणि म्हणून गेले 40 ते 45 वर्ष आम्ही आमचं आयुष्य त्यांच्याजवळ ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा मिळालेला आहे तुम्हालाही तो फायदा मिळावा हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मला मोठ्या आदराने आपण या ठिकाणी बोलवलं आणि हा विषय या ठिकाणी ज्यांनी मला संधी दिली त्याबद्दल आपला ऋणी आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार 24 ऑगस्टला मला परत विषय देण्यात आलेला आहे वाटतं तर त्याही विषयाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेऊ बहुसंख्येने आपण या पण 24 ऑगस्ट पर्यंत आपल्यातला बदल झालेला मला दिसला पाहिजे नाहीतर मी अर्ध्यावर निघून जाईल मला प्रवचन देण्याची एवढी आवड तुमच्यातले बदल झाले पाहिजे 24 तारखेपर्यंत ज्यांनी वर्षवास केला नाही त्यांचे हात सुद्धा काय झाले पाहिजेत ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी संध्याकाळचं बिस्किट खातात त्याच्यावरती कोरभर भाकरी खाणं चालतं डायबिटीजचं निमित्त सांगू नका पण करण्याची वेळी काय ठेवा तयारी ठेवा आणि करा आणि जीवन सुखाचं करा सुखाची गुरु किल्ली आपल्या हातात आहे ही प्राप्त करून घ्या भगवान बुद्धाचा धर्म हा प्रतापाने नाही तर भगवान बुद्धाच्या अनुभवातून हे जीवन मिळालेलं आहे तो अनुभव त्यांना मिळाला आहे तो अनुभव बाबासाहेबांना मिळाला आहे तो अनुभव जगातील बौद्ध राष्ट्रांना मिळाला आहे तो तुम्हाला मिळावा आणि या देशाला तुम्ही फार मोठं काम करत आहात या देशामध्ये जर हा समाज निर्माण केला तर या खासदारांपेक्षा आमदारांपेक्षा आणि या नगरसेवकापेक्षा तुम्ही कोणतं तरी मोठं काम करीत आहात हे स्वतःला कमी समजू नाहीतर आले सारखी जी हाजी त्यांच्या पुढे करू कारण ते किती शिलवण आहे त्यांच्याकडे पहिले पहा त्यांना विचारा वजीर लोकांचा नियम त्यांनी पाळलेला आहे का लोकशाही पाळलेले आहे का या सगळ्या काही गोष्टी विचारायच्या आहेत म्हणून स्वतःला कमी देखू नका स्वतःला मी मोठा आहे मला काहीतरी करता येते हे करण्याची तयारी ठेवा एवढी विनंती करण्यासाठी आलो आपण या ठिकाणी मला स्वीकारलं त्याबद्दल आपला आभारी आहे या ठिकाणी वेळही झालेला आहे आणि तुम्ही म्हणूनच मी म्हटलो होतो 8ला जर मला बोलायला 8:15 जर मिळालं असतं आणखी आपल्याला बोलता येतं आणि म्हणून 24 तारखेला लक्षात ठेवा 24 तारखेला आलो तर मला 8 वाजता बोलायला मिळालं पाहिजे याची आपण दक्षता घ्या आणि हे चेहरे मला बदललेले दिसले पाहिजे आज तारीख किती आहे आज तारीख आहे 13 जुलै आणि 24 जुलैला मी परत 24 ऑगस्टला मी इथे येत पाहिजे तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी बदल करणार आहात की नाही बदल होईल हेच गाणं आहे जेव्हा पाकिटवाल्यांनी पाकिटाच्या भानगडीत पडू
पॉकेटाच्या भानगडीत पडू नका. पॉकेटावर जीवन जगत नाही. भारतीय गौतम सभेचा कार्यकर्ता पॉकेटवर अजिबात जगत नाही. हा समज आणि गैरसमज आपण दूर करण्याचा प्रयत्न करा. त्यागाने उभे राहिलेली माणसं आहेत. शरीराची तमाना बाळगता उभे राहिलेली आहेत आणि म्हणून यापेक्षा आपण पूर्तत्वाला न्याल एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, आपल्या सर्वांना सुखाचा मार्ग मिळो. मेरा मंगल सबका शाखेची स्थापना आहे. बरोबर. या अशा प्रकारे हे दोन आपण लेबल बनवलेले आहेत. ठीक आहे. बरोबर. या दोन प्रकारे लावलेले आहेत. प्रत्येक वर्षी लोकमान्य नगरमध्ये या शाखेमध्ये हा कार्यक्रम चालत असतो वया वाटपाचा. या वया आपल्याला वाटतो आपण किंवा या वया आपण ज्यांना देतो ह्याच्यामध्ये कोणीही आपल्याला पैसे देत नाही किंवा कोणीही आपल्याला काही मदत करत नाही. हे स्वतः शाखा स्वतःच्या खर्चातून करत असते. हे जे काम चाललं हे सगळं स्वतः शाखा स्वतःच्या खर्चातून करत असते. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो, तुम्ही एक असा विचार करत असाल की मग पुन्हा सभासद पैसे काढतात का किंवा बाकीचे लोक काढतात का? तर पैसे कोणी काढत नाही. शाखा काटकसर करते. अर्जुन आनंद कांबळे का? अर्जुन यार करण आनंद कांबळे. मयुरी साहेब, अजित तरकसे, अर्जित तरकसे. धन्यवाद. फोटो घे. फोटो साक्षी जयस्वाल कोण आहे?
जिन लोग को बुक्स मिला है